भयंकर मोठा डोंगर आहे. अशा खोच्या बनवलेल्या आहेत ज्याने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. थोडंसं रिस्की आहे हे. तर अशा पॅचला आहोत जिकडे ही माती आहे आणि खूप जास्त स्लिपरी आहे. बघितल्याशिवाय काय जाणार नाही. जागा करू. टॉप मोस्ट पॉईंट आहे. त्या पॉईंटला आता मी उभा आहे. आता सगळ्यात टफ फाईट आहे आमची, कारण आम्हाला खालती उतरायचं आहे ह्याच्यातून. काही कपडे लटकवलेली आहेत. त्याची इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे, मी ती तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रवीण सोंडलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि नाशिक सिरीज चालू आहे आणि आपण नाशिकमधले किल्ले पाहत आहोत. एक किल्ला तर बघितलेला आहे हदगडचा, आणि आता मी सेकंड किल्ल्याच्या इकडे आलेलो आहे. तो आहे अंचला. हा माझ्या समोर बघताय तुम्ही, घराच्या त्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय तो अंचला किल्ला आहे. तर गुगल मॅप्सवरती मी ज्यावेळेस सर्च करत होतो किल्ल्याबद्दल, तर मला 2 ठिकाणी हा किल्ला दाखवला गुगल मॅप्सवरती. प्लस दगडपिंपरी हे गाव आहे, त्याच्यासुद्धा 2 ठिकाणी नाव दिसलेलं आहे. पिंपरी अंचला ह्या गावामध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो मधला डोंगर आहे तुम्हाला 3 दाखवतील, हा एक आणि हा एक. तर त्याच्यामध्ये जो डोंगर आहे ज्याच्यावरती तुम्हाला गुगल मॅप्सवरती पाण्याची टाकासुद्धा दिसेल, तर तो ॲक्च्युअलवाला किल्ला आहे. तर तिकडे जायचं आहे. बरं, मी ह्याचं जे लोकेशन आहे ह्या पॉईंटचं जिथून मी आता स्टार्ट करतो आहे ट्रेक, ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला इझी पडेल ते. इकडे स्ट्रॉबेरी आणि द्राक्षाचं सीझन चालू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी चांगले स्वस्त मिळतात. अरे बघा, आम्ही स्ट्रॉबेरी पण घेतलेत आणि द्राक्षसुद्धा घेतलेली आहेत. तर त्या बंगल्याच्या बाजूने ही चांगलीच मळलेली पायवाट आहे. ती पायवाट घेऊन पकडून आपण पुढे जात आहोत. बाय द वे, ह्याच्यावरून बाईक जाऊ शकते. आपल्याला तिकडे जायचं आहे. त्या गावाच्या मळ्यातून चाललेलो आहोत. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला वस्तीचं घर आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडे ते एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथून वरती वाढ जायचं. इकडे द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी हे स्वस्तात भेटतात. त्याचा आनंद लुटत आम्ही चाललेलो आहोत सध्या. तुम्ही पुढे आलात, या एका जंगलामध्ये याल, तुम्हाला दिसतील हे एकच प्रकारची झाडं आहेत. तर इथे ही दगडांची जी वाट आहे, ह्या दगडाच्या वाटेने तुम्हाला वरती यायचं आहे. आणि ही अशीच एक मळलेली वाट आहे, तर तिनेच तुम्हाला पुढे जायचं आहे. तिथून सुरुवात केलेली आणि तसं चालत इथपर्यंत आलेलो आहे. आपण आता जिथे जात आहोत, समोर जे तुम्हाला दिसते पत्र्याचं शेड आहे, तर तिथे एक मंदिर आहे. सतीचं देऊळ किंवा सतीचं मंदिर असं म्हणतात त्याला. हेच ते सतीचं मंदिर आहे, दिसतंय जे तुम्हाला समोर. आणि हे दगडपिंपरी गाव, आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. ही मळलेली पायवाट आहे, तर त्याच वाटेने आम्ही आता पुढे जात आहोत. हा जो परिसर आहे, इकडून पूर्ण यावं लागलं, या खालच्या जंगलातून वरती यावं लागलं. आणि त्याच्यानंतर आपण ह्या सतीचं जे देऊळ आहे तिथपर्यंत पोचलेलो. आणि अजून एक रोड आहे, तो त्या बाजूला जो डोंगर आहे त्याच्याबरोबर खालून एक डांबरी रस्ता आहे. तोच डांबरी रस्ता ह्या खिंडीतून क्रॉस होऊन इकडे येतो. हा जो समोर दिसत आहे तुम्हाला तो. तर जर तुम्ही इथपर्यंत जरी आलात गाडी घेऊन, तर तुम्ही तिथे पार्किंग करून तिथूनही इथपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. तर हा एक मार्ग आहे. सतीच्या देवळापासून वरती आलं की ही मारुतीरायांची मूर्ती इथे दिसते. आणि हे पत्र्याचं मंदिर बनवलेलं आहे, छप्पर आहे इकडे. आणि इकडे एक पिंड आहे आणि नंदी महाराजांची एक मूर्ती आहे दगडातली. आणि तसंच त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तिकडे आपल्याला वरती जायचं. ह्या पायऱ्या आहेत तिथून, तर आपल्याला इकडून वरती जायचं आहे.
मारुतीचं मंदिर आहे तिथून इथपर्यंत आम्ही आलो सरळ सरळ. आणि एवढं चालल्यानंतर आत्ता आम्हाला ह्या दगडामध्ये खोदलेल्या किंवा कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या दिसलेल्या आहेत. सिनेरी जबरदस्त आहे, एक नंबर सिनेरी आहे बाजूची. आणि ह्या भागामध्ये तलावांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे मी जिकडे तिकडे बघतो ना, छोटे मोठे असे बरेच सारे तलाव मला नजरेस पडतात. इथे आल्यानंतरच मला कळालं की इकडे सुद्धा स्ट्रॉबेरी होते. मला वाटायचं आधी फक्त महाबळेश्वरला असते, पण तसं नाही आहे, इकडे सुद्धा आहे. त्या वाटेने आपण आता वरती जात आहोत. सरळ चढाईची वाट आणि बऱ्यापैकी स्लिपरी सुद्धा आहे. त्यामुळे जसं मी नेहमी सांगतो, चांगल्या ग्रिपचे शूज नक्की यूज करा. भयंकर मोठा डोंगर आहे, अजून बरंच आहे वरती जायला. ती सरळ चढाई चढल्यानंतर हा जो कातळ आहे त्याच्या बाजूने आपल्याला चालत जायचं आहे. ह्या वाट्यावरून आपण तिकडे होतो, तिथून वरती चढलो, तिथून परत त्या साईडला वरती गेलेलो आणि ह्या कातळाच्या बाजूने चालत इथपर्यंत आलो. तर आता इथून आपल्याला हे असं करत वरती जायचं आहे. तर मी तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने दाखवत राहील. ॲक्च्युली मी तुम्हाला हे का दाखवतो आहे ह्या किल्ल्याबद्दल एवढं, कारण इकडे जास्त कोणी येत नाहीत लोक आणि इकडे मार्किंग्स नाही आहेत. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं इकडे. त्यामुळे मी तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप सगळं दाखवत आहे. ज्यावेळेस ह्या पॉईंटला याल, तुम्हाला हे मागे झाड दिसतं, तर तिथून किल्ल्याकडे जायला वाट आहे. पण त्या झाडाच्या बरोबर समोरच्या बाजूला, ह्या बाजूला वरती जसं तुम्ही याल तर तुमच्या डावीकडे तिथे वरती जिकडे आता कुशल उभा आहे तिथे जायचं. आणि तिकडे एक गुफा आहे, ती छोटीशी गुफा आहे जी टेहळणीसाठी पूर्वी वापरात होती. तर ती मी दाखवतो तुम्हाला एकदा. इकडे येताना जरा सांभाळून या, हातापायाकडे बघतच या, कारण बऱ्यापैकी दगडं आहेत आणि अधांतरी दगड आहेत सगळी. आणि हे बघा, हे तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं चढून तिथपर्यंत जावं लागतं. पण इकडे ह्या अशा खोच्या बनवलेल्या आहेत ज्याने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. सांभाळून रे. काय रे ते आतमध्ये ना 10 फुटाची आहे ती. हां, आतमध्ये 10 फुटाची आहे. आधी बघ आतमध्ये काय आहे का, मगच जा. जर तुम्ही काळजीपूर्वक आलात आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. तर आता मी तुम्हाला सिनेरी दाखवतो. ही बघा, इथून दिसणारी सिनेरी आहे. आणि इकडे येण्यासाठी जे दिसते का तुम्हाला, हे बघा, तिथून इथपर्यंत यावं लागतं. खाच्या आहेत इकडे, बट थोडंसं रिस्की आहे हे. आणि ही इकडे आहे गुफा. तर ही बऱ्यापैकी आतमध्ये आहे आणि आतमध्ये तशी आणि परत खालती सुद्धा आहे ही गुफा. तर ही इथली एक टेहळणीसाठी बनवलेली गुफा आहे. म्हणजे इथे जे कोणी असेल ते इथे बसून टेहळणी करू शकतात. इथून जो परिसर दिसतोय खूप जास्त वाला परिसर आहे. म्हणजे एवढा परिसर आहे, ह्या गोप्रोमध्ये येणारच नाही आहे. तुम्हाला इकडे येऊन हे ॲक्च्युअलमध्ये अनुभवावं लागेल. एवढा मोठा परिसर आहे हा. त्या गुफेच्या इथून पुढे आलो आणि ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत. प्रशस्त मोठ्याल्या पायऱ्या आहेत. आणि हे बघा, इथं काय काय ठिकाणी ते खांब रोवण्यासाठी सुद्धा जागा बनवलेली आहे. फायनली आपण वरती आलेलो आहे. आणि वरती आलेल्या इथे एक बुजलेलं टाकं दिसतंय. बऱ्यापैकी माती जमा झाली, तर काठापर्यंत म्हणजे इथपर्यंत माती आले. ह्या किल्ल्यावरती
कोणी येत नाही हे जरी मला आता कळालेलं आहे याची अवस्था बघून. कुशल भाऊ पुढे गेलेलं आहे तर मी पण जातो. बापरे, हे थोडंसं काळजीपूर्वक जायला पाहिजे तुम्हाला इकडे, कारण वाटायचं त्या निसरड्या आहेत आणि वापरात नसल्यामुळे बरीच घाण वगैरे जमा झालेली आहे त्याच्यावरती, त्यामुळे जरा सांभाळून जा. नाशिकमधले 2 किल्ले केलेले रावळ्या जावळ्या, तर त्या किल्ल्यांच्या इकडे सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. जे लोकांची इच्छा नसते तिकडे जाण्याची, कारण ते बरंच चालणं आहे त्याला आणि थोडेसे आउटस्कटला पडतात, त्याच्यामुळे जास्त कोणी तिकडे जात नाही. सो तशीच काहीशी कंडिशन या किल्ल्याची सुद्धा झालेली आहे. तर अशा पॅचला आहोत जिकडे ही माती आहे आणि खूप जास्त स्लिपरी आहे. आता चढताना काही वाटत नाही, पण उतरताना कसं होणार आहे काय माहीत, कारण ही वाट बघा आणि हीच वाट खाली दरी आहे. आता आलोय तर वरती तर जायचंच आहे. आता उतरताना बघावं लागेल, काय जुगाड काहीतरी करावं लागेल. अरे बापरे, जास्त स्लिपरी आहे, खूपच जास्त स्लिपरी आहे. हे जे आहे ना हे सेम आम्हाला रावळ्या जावळ्यावरती सुद्धा दिसलं होतं. मातीचे जे गोळे होतात, ढिकळे होतात आणि त्याच्यातून पाय स्लिप होतात. हे बघा, आता त्याच्याकडे काठी आहे, तो काठी घेऊन चाललाय. बापरे बाप. जर जागा नसेल होत तर जागा करावी लागणार आता, पण बघितल्याशिवाय काय जाणार नसतो. आपण जागा करू आपण. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. फायनली या किल्ल्याच्या माथ्यावर आम्ही आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर प्रथमदर्शी मला काही टेकड्या दिसतात त्या बाजूला. तिथे काही कपडे लटकवलेले आहेत. त्याची इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे, मी ती तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आधी इकडे जाऊन येऊया. हर हर महादेव. तर मित्रांनो, टॉपला पोचलेलो आहे. हे इकडे सुकलेलं पाण्याचं टाकं आहे आणि बरीच सारी दगडं पडलेली आहेत आणि मोठंच्या मोठं पठार आणि समोरचा प्रशस्त असा प्रदेश दिसतोय मला. हा, वा 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 वा. जबरदस्त आहे राव, जबरदस्त आहे. तर आता इथल्या इंटरेस्टिंग स्टोरीवरती येऊया. इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की इथले जे टाका आहेत त्यातल्या पाण्याने जर अंघोळ केली तर ज्याला कोणालाही त्वचेचे आजार असतील तर ते बरे होतात. पण त्यासाठी अजून एक कंडिशन अशी आहे की तुम्ही अंगावरती जे कपडे घालून आलेले आहात ते तुम्हाला इथेच सोडावे लागतात आणि नवीन कपडे घालून तुम्हाला इथून निघावं लागतं. त्यामुळे ह्या झाडावरती इतकी सारी कपडे जमा झालेली आहेत. काही जुन्यातील खोलीचे अवशेष आहेत, तर दिसतील तुम्हाला. पाया तर आहेत, असंच बरेच सारे दगड आहेत तिथे पडलेले, म्हणजे इथे काही ना काही अवशेष असणार आहेत. आता इथे गवत आणि रान इतकं मारलेलं आहे की त्याच्यामुळे काही कळत नाही. मस्त असा व्ह्यू आहे. तिकडे जात आहे त्या टेकडीच्या इकडे, बट आजूबाजूला आम्हाला जास्त काही बघायला नाही दिसत आहे. म्हणजे असं काहीच नाही आहे. जास्त करून तर गवत आहे, हे झाडं झुडपं आहे, त्यांचा कचरा पालापाचोळा तेच आहे. आम्ही शेवटचा जो इथला पॉईंट आहे, शेवटची जी टेकडी आहे तिच्याकडे चाललो आहे. ऑलमोस्ट पोचलेलो आहे आता तिथे.
अख्ख्या ह्या गडमाथ्यावर मोठं एखादं असं झाड, प्रॉपर असं झाड नाही मला दिसलेलं अजूनपर्यंत तरी, याच्या सावलीला मी बसू शकू. खूप जास्त ऊन आहे इकडे आणि पाणी कमी होत चाललं शरीरातलं. तर जो टॉप मोस्ट पॉईंट आहे त्या पॉईंटला आता मी उभा आहे आणि 360 व्ह्यू जो काय म्हणतात तो खरा दिसतो इथून. वा, आय गेस हा हायेस्ट पॉईंट आहे इथला त्या किल्ल्याचा, गडमाथ्याचा. आणि इकडे अजून तसंच ते पुढपर्यंत जातं आणि तिथे खालती एक ना व्हाईट कलरचं आम्हाला दिसत होतं खालतून. तर आत्ता कळतं की आम्हाला ते मंदिर आहे. कुठे मंदिर बनवलं आहे, बापरे, एकदम वरती आहे ते. तिथे त्या समोरच्या डोंगरावरती आहे, इकडे नाही आहे, या डोंगराला नाही आहे. हा, भयान शांतता इकडे, भयान शांतता. आणि मला ऑलमोस्ट 2-3 मोठे तलाव दिसतात इथून. एक तिकडे दुसरा आहे आणि हा सगळ्यात मोठा तलाव आहे. वा, तिथपर्यंत आहे आणि हा इथला शेवट आहे. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो आहे. कुशल तिथे बसला आहे. त्याच्यानंतर परत आम्हाला आता एक 3-4 टेकड्या ज्या आहेत त्या चढून उतरून खालती जायच्या आहेत. इथे काही वाड्याचे अवशेष आहेत, बऱ्यापैकी दगड आहेत. इथे एक बुजलेलं पाण्याचं टाकं आहे. तिथे खालतीसुद्धा काही पाण्याची टाकं आहेत आणि तिथेसुद्धा कपडे आहेत ते पडलेले आहेत. म्हणजे तिथेसुद्धा लोक जाऊन आंघोळ करतात आणि त्यांची जी जुनी कपडे आहेत ते तिथे टाकतात. आता सगळ्यात टफ फाईट आहे आमची, तर आम्हाला खालती उतरायचं आहे ह्याच्यातून आणि खूप जास्त वाला स्लिपरी आहे. लेट्स सी काय करू शकतोय. जिथे जागा नसते तिथे जागा बनवायला लागते, एवढं मात्र खरं आहे. हे बघ, ह्याच्यावरती पाय देत देते, पण थांब जरा, आधी मला जाऊन दे खालती. बाई, पाय टाकताना आडवे टाक, उभे नाही टाकायचे. अशा उतरंडीला असाल आणि जास्त स्लिपरी पॅच असेल जसं की हा आहे आणि खालच्या साईडला दरी आहे, तर काय करायचं असतं की तुमचे जे पाय असतात ते आडवे टाकायचे आणि जिथे काही असं भुसा वगैरे आहे किंवा साईडला काही असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रुतवायचे, जेणेकरून तुम्हाला स्टॅबिलिटी भेटेल. तुम्हाला स्टॅबिलिटी असणं आणि ग्रिप असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी अशा स्लिपरी पॅचेसमध्ये तुम्ही तुमचे हात, पाय आणि पेशन्स हे सगळे व्यवस्थितरित्या वापरायला पाहिजेत. आणि जिथे जास्त स्लिपरी असतात तो बघा गेला खाली, तर तुम्हाला जास्त काही नाही, असं आडवे आडवे पाय टाकायचे आणि एक स्टेबल प्लॅटफॉर्म क्रिएट करायचं तिथे. आणि सेम टाईम हातांनासुद्धा आधार द्यायचा, काहीतरी पकडायला बाजूला असतं त्याच्याने पकडायचं आणि हे असं साईड बाय साईड थोडं थोडं करत करत हळूहळू उतरायचं. जास्त घाई करायची नाही अशा वेळेस, कारण तुमची एक चूक महाग पडू शकते. सो हळूहळू जायचं. जर आधार नसेल तिथे तर क्रिएट करा आणि प्लॅटफॉर्म तसं क्रिएट झाला की उभे राहा, स्टेबल व्हा आणि मग पुढच्या ह्याला जा.
सो असं करत करत हळूहळू यायचं आहे. इकडे येण्यासाठी 2 वाटा तुम्हाला भेटतील. त्यातली सोपी वाट म्हणजे ही ह्या बाजूची आहे, जी डायरेक्ट रोड टच आहे. आणि तिथून तुम्ही एक 10 ते 15 मिनटामध्ये सतीदेवीचं मंदिर आहे तिथपर्यंत याल आणि तिथून मग तुमचा प्रवास चालू कराल. आणि जर तुम्ही दगडपिंपरी या गावातून येत असाल तर तुम्हाला एक 30 ते 40 मिनटं, म्हणजे आता तुम्ही वाट कशी शोधताय त्याच्यावरती डिपेंड करतं सगळं. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या किल्ल्याच्या इकडे तुम्हाला चढाई आहे बऱ्यापैकी. तुम्हाला वरती जर गेलात तर इकडे जास्त कोणी येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या ज्या वाटा आहेत त्यांच्यावरती घाण आहे, कचरा जमा झालेला आहे आणि थोड्या निसरड्यासुद्धा आहेत त्या. तर ते लक्षात ठेवून या. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की जर तुम्ही टॉपला जाताय, तुम्ही काही बघण्याच्या अपेक्षेने जातात, बरेच सारे लोक त्यासाठीच जातात ऑब्व्हियसली, की किल्ल्यावरती गेल्यानंतर बरेच सारे अवशेष बघायला भेटतील. पण ह्या किल्ल्यावरती जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला काही पाण्याची टाकं आणि बऱ्याच साऱ्या खोल्यांचे अवशेष, म्हणजे काही फक्त दगडच आहेत तिथे, तर ती फक्त बघायला भेटेल. त्यातली बरेच सारी पाण्याची टाके ही आता मुजलेली आहेत. ह्या किल्ल्यावरती जास्त कोणाचं येणं जाणं नाही असं तरी मला वाटतं आहे. इथे एक गुफा आहे. जसं तुम्ही चालू करता तर मेन किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करायच्या आधीच मध्येच एक गुफा आहे. येत असाल इकडे तर नक्की या. एक ट्रेक म्हणून जर तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे. फक्त सेफ्टी थोडीशी ठेवा तुमची, त्याची काळजी घ्या आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या लक्षामध्ये ठेवून तुम्ही हे करा. त्याचबरोबर याच्या बाजूला अजूनही 2-3 किल्ले आहेत जिकडे तुम्हाला बरेच साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. तर ते जे किल्ले आहेत त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये कवर करणार आहोत. तर तुम्ही जर येत असाल तर आपली पूर्ण जी नाशिकची सिरीज आहे ती बघा. हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप गरज आहे त्याची सपोर्टची. आणि सोशल मीडियावरती फॉलो करा आम्हाला. तिकडे रील्स येत राहतात, बरेच सारे कंटेंट असे असतात जे आम्ही तिकडे टाकतो फक्त. सो चला, बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.